नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आपल्या सर्वांचं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या आजच्या पुढच्या प्रॅक्टिकल सेशनला स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण पॉवर पॉईंटमधून ॲनिमेशन, स्लाईड शो, हाईड स्लाईड, मास्टर स्लाईड यांच्याविषयी जरा माहितीच करून घेणार आहोत. मित्रांनो, ॲनिमेशनचा हा जो पॉईंट आहे हा अतिशय व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघून घ्या आणि जसं मी स्टेप बाय स्टेप सांगतो आहे त्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर हा पॉईंट डेफिनेटली तुमच्या अगदी विदाउट एनी डाऊट्स सगळं क्लिअर होईल. चला तर प्रॅक्टिकली आपण पॉवर पॉईंटच्या या सेशनला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे मी एक फाईल तयार केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. या फाईलमध्ये हा एक ऑब्जेक्ट आहे ज्याला आपण टायटल म्हणतो, ज्याच्यामध्ये कॉमन फ्लावर्स इन इंडिया असं एक टायटल दिलेलं आहे. या बाजूला एक टेक्स्ट बॉक्स आहे ज्याच्यामध्ये बुलेट्स वापरून मी वेगवेगळी फुलांची नावं इथं लिहिलेली आहेत. 5 फुलांची नावं आहेत आणि बरोबर मी इथं 5 इमेजेस दिलेले आहेत वेगवेगळ्या फुलांचे. जसं इथं रोज आहे तर इथं रोजची इमेज आहे, लोटस आहे तर लोटसची इमेज आहे, लिली आहे तर लिलीची इमेज आहे, जॅस्मिनची इमेज आहे आणि मॅरीगोल्डची इमेज आहे. चलो, आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला ॲनिमेशन टॅब हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके, चला तर स्टेप बाय स्टेप आपण ॲनिमेशनला सुरुवात करूया. मित्रांनो, आत्ता जर मी स्लाईड शो केलं, फ्रॉम बिगिनिंग म्हटलं की एकदम ब्लँकपणे ही माझी स्क्रीन माझ्या समोर येत आहे. ओके, एस्केप करून बाहेर पडतोय. मागच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं होतं, ट्रान्झिशन पाहिलं होतं, करेक्ट. फॉर एक्झाम्पल याला मी एक ट्रान्झिशन देतो, लेट्स फॉर एक्झाम्पल फ्लिपचं. आणि आता आपण जर स्लाईड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंग म्हटलं की असं फ्लिप होऊन आपली प्रेझेंटेशन स्लाईड आपल्या समोर येत आहे. आता मला काय करायचं आहे, ट्रान्झिशन बरोबर ही जी वेगवेगळी अक्षरं आहेत आणि हे इमेजेस आहेत हे यांनासुद्धा एक चांगल्या पद्धतीचं ॲनिमेशन द्यायचं आहे, मूव्हमेंट द्यायची. एस्केप करून बाहेर पडतोय. तर यांना आपल्याला जर मूव्हमेंट ॲनिमेशन इफेक्ट्स द्यायचे असतील तर आपल्याला ॲनिमेशन टॅबमध्ये यावं लागेल. ओके, आपल्या स्लाईडमध्ये नीट लक्ष द्या. एक टायटल आहे, बाजूला पॅराग्राफमध्ये 5 नावं आहेत आणि इथं ती 5 इमेजेस आहेत. असे आपले वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत आपल्या स्लाईडमध्ये. आता पहा मी काय करतो आहे, मी सर्वात पहिला आपला जो मेन टायटल आहे कॉमन फ्लावर्स इन इंडिया याला मी सिलेक्ट केलेला आहे. ॲनिमेशनमध्ये येतो आहे आणि इथं ॲनिमेशनचा ग्रुप जर तुम्ही ओपन केला तर इथं भरपूर ॲनिमेशनचे प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल इथं मी म्हणतो फ्लाय इन. फ्लाय इन म्हटलं की बघितलं तुम्ही ही अक्षर कशी आली. इथं प्रिव्ह्यूला क्लिक करतो, हे बघा दिसलं. हाच ऑप्शन काय करतो मी, फ्रॉम लेफ्ट म्हणतो. परत बघा प्रिव्ह्यूला क्लिक केलं की ही अक्षर अशी लेफ्ट साईडने इथं आली. गॉट इट. हा जर ॲनिमेशन इफेक्ट आपल्याला आवडला नाही तर डेफिनेटली तुम्ही इथून दुसरा कुठलाही घेऊ शकता. जसं इथं मी घेतो शेप, हे असं दिसेल. इफेक्ट ऑप्शन आउट म्हटलं की हे आउट झालं. त्याचबरोबर लेट्स फॉर एक्झाम्पल डायमंड शेपमध्ये पाहिजे तर हे असं येईल, आउट. ओके, सो आत्ता मी काय केलेलं आहे, आपला जो सर्वात वरचा टायटल आहे त्याला ॲनिमेशन इफेक्ट दिलेला आणि इथं बघा 1 नंबर आलेला आहे, दिसला. म्हणजे आपली स्लाईड जेव्हा शो होईल तेव्हा सर्वात पहिलं ॲनिमेशन इफेक्ट याला दिलं जाईल. चला बघूया आपली स्लाईड कशी शो होते. स्लाईड शोमध्ये जातो आहे, फ्रॉम बिगिनिंग म्हणतो आहे मी. हे बघा फुलांची नावं आलेली आहेत, इमेजेस आलेली आहेत, कारण का त्यांना मी अजून ॲनिमेशन दिलेलं नाही आहे. आता मी क्लिक करतो आहे, बघा आलं का टायटल. याला म्हणतो आपण ॲनिमेशन इफेक्ट. एस्केप करून बाहेर पडतो. आता परत ॲनिमेशनमध्ये येतो आहे. सर्वात पहिलं ॲनिमेशन तर आपण ह्या टायटलला दिलेलं आहे. आता मी काय करतो आहे, हा जो आपला पॅराग्राफ आहे ज्याच्यामध्ये 5 वेगवेगळी फुलांची नावं सिलेक्ट केलेली आहेत, ॲनिमेशनमधून लेट्स फॉर एक्झाम्पल त्याला मी काय करतो, फ्लाय इन हा ॲनिमेशन इफेक्ट मी अप्लाय करतो. त्याचबरोबर त्याला मी म्हणतो फ्रॉम लेफ्ट, म्हणजे लेफ्ट साईडने एक नावं अशी आली पाहिजेत, दिसतील. आणि जेव्हा आपण ॲनिमेशन इफेक्ट दिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कॉमन फ्लावर्स इन इंडिया हे पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6 हे त्यांचा क्रम लावलेला आहे. चलो स्लाईड शोमध्ये जातो आहे आणि फ्रॉम बिगिनिंग करून बघतो आहे. बघा 5 इमेजेस आलेले आहेत. आता जसं मी क्लिक करेल सर्वात पहिलं आलं टायटल. आता मी क्लिक करतो आहे, फर्स्ट क्लिक, सेकंड क्लिक, थर्ड क्लिक,
फोर्थ क्लिक, फिफ्थ क्लिक. आलं का? एक एक क्लिक नंतर एक 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 काय होते माझी ती नावं यायला सुरुवात होती. राईट. आता पुढं लक्ष द्या. मी आता कुठं आहे परत ॲनिमेशनमध्ये येतोय. आता सर्वात पहिलं ॲनिमेशन आपण कशाला दिलं होतं? कॉमन फ्लावर्स इन इंडिया. दिसलं? आता ॲनिमेशनमध्येच थोडंसं आपण पुढे गेलो का बघा, स्टार्ट ऑन क्लिक दिलेलं आहे. दिसलं? म्हणजे क्लिक केल्यानंतर हे आलं पाहिजे. याच्या आतमध्ये विथ प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियस असे ऑप्शन्स आहेत. प्रिव्हियस म्हणजे याच्या अगोदर जे होईल त्याच्याबरोबर हे सुरू झालं पाहिजे. आफ्टर प्रिव्हियस म्हणजे याच्या अगोदर जे काही काम होतं ते संपल्यानंतर हे सुरू झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. आता हे समजून घेण्यासाठी मी काय करतोय, कॉमन फ्लावर्स इन इंडिया ह्या टायटलला मी ऑन क्लिक आहे तसं ठेवतोय. आता हा जो आपला ग्रुप आहे, सॉरी हा जो आपला पॅराग्राफ आहे याला मी सिलेक्ट करतो. इथं पहा इफेक्ट ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं एक सिक्वेन्स नावाचं बटन आहे, बाय पॅराग्राफ. ऑल ॲट वन्स म्हटलं की हे असे एकदम येतील, ॲज वन ऑब्जेक्ट म्हटलं की हे असे येतील. दिसलं का? सो सिक्वेन्ससुद्धा इथं आपण याचा व्हेरी करू शकतो. आत्ता आपण बाय पॅराग्राफ ठेवलेलं आहे म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक असं आलं पाहिजे. आता रोज, लोटस, लिली, जॅस्मिन, मॅरीगोल्ड ही जी नावं आहेत ही कधी येतील? क्लिक नंतर येतील. यालाच मी काय करतोय, आफ्टर प्रिव्हियस म्हणजे याच्या अगोदर जी घटना घडतीये, याच्या अगोदर जे ॲनिमेशन होणार आहे ते संपल्यानंतर हे आलं पाहिजे. हे समजण्यासाठी स्लाइड शोमध्ये या, फ्रॉम बिगिनिंग करा. बघा 5 इमेजेस आलेले आहेत. आता मी क्लिक करतोय, टायटल आलं आणि जसं टायटल संपलं की त्याच्यानंतर ही नावं आली. सो रोज, लोटस, लिली, जॅस्मिन, मॅरीगोल्ड ही कधी आली? आफ्टर प्रिव्हियस. कॉमन फ्लावर्स इन इंडिया याच्या नंतर ही आलेली आहेत. ओके. आता हाच बदल मी परत एकदा करतोय. बघा इथं या पॅराग्राफला सिलेक्ट केलेलं आहे मी. स्टार्ट आफ्टर प्रिव्हियसच्या ऐवजी मी करतोय विथ प्रिव्हियस म्हणजे याच्याबरोबर म्हणजे हे जे पहिलं काम होणार आहे त्याच्याबरोबर हे सुद्धा डिस्प्ले होऊ दे असा त्याचा अर्थ होतो. विथ प्रिव्हियस. चलो स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग करा. आपले इमेजेस आहेत तसे. आता मी क्लिक करतोय आणि क्लिक केल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल टायटल आणि ती फुलांची नावं एकत्र येत आहेत. दिसले? सो हे झालं विथ प्रिव्हियस. ठीक आहे. तर आत्ता आपण ॲनिमेशनमधून सर्वात पहिलं इथून वेगवेगळे ॲनिमेशन कसे द्यायचे ते पाहिले. ॲनिमेशन बरोबर त्याचा इफेक्ट पाहिला आणि इफेक्ट बघितल्यानंतर आपण स्टार्ट ऑन क्लिक, विथ प्रिव्हियस आणि आफ्टर प्रिव्हियस पाहिलं. ठीक आहे. चलो पटकन याची प्रॅक्टिस करा आणि ही प्रॅक्टिस झाल्यानंतर परत आपण ॲनिमेशनमध्येच भेटणार आहोत पुढच्या कमांडसाठी. ओके. चला प्रॅक्टिस करून घ्या. वेलकम बॅक मित्रांनो. चला ॲनिमेशनमध्ये पुढं थोडंसं आपण आणखीन काही गोष्टी बघून घेऊया. आता आपण पाहिलं की आपण आत्ता टायटल आणि ह्या पॅराग्राफला ॲनिमेशन इफेक्ट दिले. आता थोडंसं मला काय हवं माहिती आहे का, स्लाईड ट्रान्झिशन झाल्यानंतर जेव्हा मी स्लाईड शो करेल तर सर्वात पहिलं स्लाईड ट्रान्झिशन झालं पाहिजे. त्याच्यानंतर हा टायटल आला पाहिजे. मग रोज नाव आलं की त्याच्याबरोबर गुलाबाचं फूल आलं पाहिजे. लोटस म्हटलं की त्याच्याबरोबर लोटसचं फूल आलं पाहिजे. लिली बरोबर लिलीची इमेज आली पाहिजे. जॅस्मिन बरोबर जॅस्मिनची इमेज आली पाहिजे आणि मॅरीगोल्ड बरोबर मॅरीगोल्डची इमेज आली पाहिजे. म्हणजे त्या फुलाच्या नावाबरोबर ती इमेज काय झाली पाहिजे, आली पाहिजे. चलो थोडंसं मी परत ट्रान्झिशन देतो आपल्या स्लाईडला. ट्रान्झिशन मी इथून करतो. लेट्स फॉर एक्झाम्पल मी ग्लिटर ट्रान्झिशन इफेक्ट देऊन टाकतो. ठीक आहे. स्लाईड शोमध्ये जातोय, फ्रॉम बिगिनिंगला क्लिक करतोय. तुम्ही पाहू शकता हे ट्रान्झिशन इफेक्ट आहे. सर्व ऑब्जेक्ट्स आपले एकदम आत्ता दिसत आहेत. एस्केप करून बाहेर पडतोय मी. आता पहा मी ॲनिमेशनमध्ये येतोय. सर्वात पहिलं सिलेक्ट केलं कॉमन फ्लावर्स इन इंडिया. याला मी काय करतोय, ॲनिमेशन इफेक्ट देतोय. फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय फ्लोट आणि त्याला मी करतो फ्रॉम डाऊन. या सर्वात पहिलं टायटलला ॲनिमेशन इफेक्ट दिल्यानंतर मी येतोय आपल्या पॅराग्राफकडं. पॅराग्राफला क्लिक केलेला आहे मी. त्यालासुद्धा एक ॲनिमेशन इफेक्ट देतो. ॲज अ रेग्युलर मी त्याला म्हणतो फ्लाय इन
फक्त फ्लाईनचा इफेक्ट ऑप्शन करतो फ्रॉम लेफ्ट बाजूने हे एक 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 आलं पाहिजे. आता हे जे आपले ऑब्जेक्ट्स आहेत या सगळ्यांना मी काय करतोय, शिफ्ट बटन धरून या सगळ्यांना सिलेक्ट करतो. ओके, सगळ्यांना एकच ॲनिमेशन इफेक्ट देतोय आता मी. त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असेल, शिफ्ट बटन धरून तुम्ही हे एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. ॲनिमेशनमध्ये आलो आणि त्याला मी काय करतोय, झूम इफेक्ट देतोय. ओके, झूम इफेक्टमध्ये फ्रॉम ऑब्जेक्ट सेंटर असं करतो. आता याच्यानंतर आपण काय करतोय नीट पहा, हे जी ॲनिमेशन पेन आहे याला मी क्लिक करतोय. ओके, ॲनिमेशन पेन ही अशी बाजूला ओपन होईल. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आपलं टायटल आहे, त्याच्यानंतर रोज, लोटस, लिली, जॅस्मिन, मॅरीगोल्ड त्याचा सिक्वेन्स इथं दिलेला आहे. आणि मग हे आपले वेगवेगळे इथं आपले 5 ऑब्जेक्ट्स म्हणजे हे 5 इमेजेस आहेत. आता मला हवं आहे काय, रोज बरोबर रोजची इमेज समोर आली पाहिजे. रोजची जी इमेज आहे ती आहे पिक्चर नंबर 6. बघा पिक्चर नंबर इथं 6ला क्लिक केलं की इथं 7 नंबरला एक शेड आलेली आहे, म्हणजे तो ऑब्जेक्ट सिलेक्ट झालेला आहे. आता हे कधी आलं पाहिजे, रोज नाव डिस्प्ले झालं की हे आलं पाहिजे. मग याचा जो सिक्वेन्स आहे तो मी चेंज करतो, याला थोडं वरती सरकवते. बघा पिक्चर 6 रोज बरोबर आलं पाहिजे. ओके, पिक्चर 8ला मी क्लिक करतोय. पिक्चर 8 म्हणजे हे लिली फ्लावर सिलेक्ट झालेलं आहे. हे लिली नाव कधी आलं पाहिजे, या लिली नावाबरोबर आलं पाहिजे. सो याला सुद्धा मी सिक्वेन्सवरती चेंज करतोय, लिली बरोबर आलं पाहिजे पिक्चर 8. पिक्चर 7ला क्लिक करतोय. तुम्ही इथं पाहू शकता लोटस फ्लावर सिलेक्ट झालेला आहे. हे लोटस फ्लावर आहे पिक्चर नंबर 7, तो आला पाहिजे लोटस नावाच्या नंतर. ओके, त्याच्यानंतर मी पिक्चर 9ला क्लिक करतो. पिक्चर 9 म्हणजे हे आहे जॅस्मिन, त्याचा सिक्वेन्स चेंज केला, जॅस्मिन बरोबर हे आलं पाहिजे. आणि लास्टला आहे पिक्चर 10 जो मॅरीगोल्ड बरोबर आहेच. ओके, आता मी परत येतोय कॉमन फ्लावर्स इंडिया ह्या टायटलला. आता याचं ॲनिमेशन इफेक्ट काय आहे, ऑन क्लिक आहे. हे ऑन क्लिकच्या ऐवजी मी त्याला काय करतोय, आफ्टर प्रिव्हियस म्हणजे स्लाइड ट्रान्झिशन संपलं की तू ये बाबा. ओके, त्याच्यामुळे सर्वात पहिलं काय येईल, कॉमन फ्लावर्स इन इंडिया हे टायटल आपलं येईल. त्याच्यानंतर काय आलं पाहिजे, रोज, त्याच्यानंतर आलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याला मी करतोय त्याचं ट्रिगर आफ्टर प्रिव्हियस म्हणजे हे संपलं की त्याच्यानंतर हे आलं पाहिजे. पिक्चर 6 रोज नाव डिस्प्ले झालं की त्याच्याबरोबर आलं पाहिजे. त्याच्यामुळं स्टार्ट विथ प्रिव्हियस करतोय, म्हणजे गुलाबाचं नाव आलं की त्याच्याबरोबर त्याची इमेज आली पाहिजे. लोटसला क्लिक करतोय, त्याला ट्रिगर इफेक्ट देतोय मी आफ्टर प्रिव्हियस. आणि सेम पिक्चर 7ला क्लिक करून त्याला इफेक्ट देतोय स्टार्ट विथ प्रिव्हियस. लिलीला क्लिक करतोय, लिलीला सुद्धा म्हणतोय स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस आणि त्याचा इफेक्ट मी करतोय स्टार्ट विथ प्रिव्हियस. जॅस्मिन नावाला क्लिक करतोय, त्याला म्हणतो स्टार्ट आफ्टर प्रिव्हियस आणि ह्या इमेजला म्हणतोय त्याच्याबरोबरच आहे स्टार्ट विथ प्रिव्हियस. मॅरीगोल्ड हे नाव आफ्टर प्रिव्हियस आणि ही जी इमेज आहे ती विथ प्रिव्हियस. ओके, अशा पद्धतीने प्रत्येकाचा सिक्वेन्स इथं मी लावलेला आहे. चला आता आपण काय करूया, स्लाइड शोमध्ये जाऊया आणि स्लाइड शो करून पाहूया. मी आता कुठेही क्लिक करणार नाही आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. सर्वात पहिलं आपलं ट्रान्झिशन संपलं. ट्रान्झिशन संपलं की ही नाव बघा, त्या नावाबरोबर तिथे फुल समोर आलेलं आहे. गॉट इट. परत एकदा पहा, एस्केप बटन प्रेस करून बाहेर पडतोय मी आणि ट्रान्झिशनला मी सुरुवात करतोय. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा काय जमलं पाहिजे, हे ॲनिमेशन इफेक्ट जमलं पाहिजे. ठीक आहे, तर आता ॲनिमेशन इफेक्टमध्ये तुम्ही विथ प्रिव्हियस, आफ्टर प्रिव्हियस, ऑन क्लिक आणि ॲनिमेशन पेन याची प्रॅक्टिस करून घ्या. ही प्रॅक्टिस झाली की भेटूया आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला स्लाइड शोमधून फ्रॉम बिगनिंग, करंट स्लाइड, हाईड स्लाइड आणि स्लाइड मास्टरबद्दल बोलणार आहे. चला पटकन प्रॅक्टिस करून घ्या याची. वेलकम बॅक मित्रांनो. आत्ता आपण ॲनिमेशन पाहिलं. आता आपण काय करूया, स्लाइड शो, हाईड स्लाइड आणि मास्टर स्लाइड हे अगदी छोटे छोटे सिंपल कन्सेप्ट आहेत, पण कामाचे कन्सेप्ट्स आहेत.
हे काय आहेत जरा समजून घेऊया. आता हे समजण्यासाठी मी एक अगदी सोपं प्रेझेंटेशन तयार केलेले आहे, जास्त काही केलं नाही आहे. मी स्लाईड नंबर 1 घेतले, त्याच्यामध्ये स्लाईड नंबर 1 लिहिलेलं आहे आणि एखादी इमेज इथे टाकली आहे. ही स्लाईड नंबर 2, त्याच्यामध्ये एक इमेज, स्लाईड नंबर 3, 4, 5 असं माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मी काय केलेलं आहे, 5 स्लाईड्स तयार केलेल्या आहेत. आता मी स्लाईड शोमध्ये जाऊन फ्रॉम बिगिनिंग म्हणतोय. तुम्ही पाहू शकता स्लाईड नंबर 1 दिसत आहे, मी क्लिक करतोय. स्लाईड नंबर 2, क्लिक क्लिक क्लिक, 5ही स्लाईड्स इथं अगदी व्यवस्थित दिसलेल्या आहेत. ओके, आता तुम्ही पहा मी कुठं क्लिक केलं होतं, फ्रॉम बिगिनिंगला क्लिक केलं होतं. म्हणजेच काय, पहिल्यापासून तुम्हाला प्रेझेंटेशन दाखव. आता मी काय करतोय, स्लाईड नंबर 3 वरती मी सपोज थांबलेलो आहे. ओके, आणि मला स्लाईड नंबर 3 पासून पुढे मला प्रेझेंटेशन दाखवायचं आहे. म्हणजे मला स्लाईड नंबर 1 आणि 1 लोकांना दाखवायची नाही आहे, तिथून पुढे मला दाखवायचं आहे. त्याच्यामुळे फ्रॉम बिगिनिंग नाही म्हणायचं, इथं म्हणायचं फ्रॉम करंट स्लाईड. जी स्लाईड तुम्ही क्लिक केलेली आहे, जी स्लाईड सिलेक्टेड आहे, फ्रॉम करंट स्लाईड म्हटलं की तिथून प्रेझेंटेशन दिसायला सुरुवात होईल. दिसलं का? आता स्लाईड नंबर 1, 2 नाही दिसणार, स्लाईड नंबर 3, 4 आणि 5. गॉट इट? सो हा एक छोटासा फरक आहे फ्रॉम बिगिनिंग आणि करंट स्लाईड मधला. फ्रॉम बिगिनिंग म्हटलं तर स्लाईड नंबर 1 पासून सुरुवात होईल आणि फ्रॉम करंट म्हटलं की जिथं तुम्ही आत्ता स्लाईडला क्लिक केलेलं आहे त्या स्लाईडपासून पुढे प्रेझेंटेशन दिसेल. ओके, आता याच्यानंतर इथे एक बटन आहे ज्याचं नाव आहे हाईड स्लाईड. हाईड म्हणजे लपवणे. आता बऱ्याच वेळी ऑफिसेसमध्ये किंवा आपल्या कॉलेजच्या सेशन्समध्ये सुद्धा आपण प्रेझेंटेशन तयार करतो आणि प्रेझेंटेशन तयार झाल्यानंतर होऊ शकतो आपला सिनियर म्हणेल की अरे स्लाईड नंबर 4 मध्ये तू जी माहिती दाखवतोय ती आत्ता आपल्याला दाखवायची नाही आहे, ती परत कधीतरी आपल्याला दाखवायची. त्याच्यामुळे तू स्लाईड नंबर 1, 2, 3 आणि 5 दाखव, 4थी स्लाईड दिसली नाही पाहिजे, ती काढून टाक. आता काढून टाक म्हटलं की तुम्ही ही स्लाईड तयार करण्यासाठी तुमचा वेळ दिलेला आहे, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कंटेंट्स टाकलेले आहेत, आज न उद्या ते आपल्याला लागणार आहेत. तर मग ती डिलीट करू नका, ती काय करा, हाईड करा. हाईड करा म्हणजे काय होईल, ती स्लाईड आपल्या प्रेझेंटेशनमध्ये असेल पण लोकांना दिसणार नाही. बघा मी स्लाईड नंबर 4ला क्लिक करतोय आणि इथं हाईड स्लाईड नावाचं बटन आहे, त्याला मी क्लिक करतोय. जसं हाईड स्लाईडला क्लिक केलं तुम्ही इथं पाहू शकता 4ला एक स्ट्राईक थ्रू मार्क आलेला आहे, असं काट मार्क आलेला आहे. 1, 2, 3, 5 अगदी क्लिअर आहेत, फक्त 4 नंबरला असा काट मार्क, स्ट्राईक मार्क आलेला आहे. आणि जेव्हा मी स्लाईड शो करेल फ्रॉम बिगिनिंग, स्लाईड नंबर 1 दिसली, 2, 3, आता 4थी मी लपवली आहे त्याच्यामुळे 4थी दिसणार नाही, डायरेक्ट 5वीला आला आणि संपलं. ओके, सो हाईड स्लाईड काय करतो, आपली ती स्लाईड प्रेझेंटेशनच्या वेळी लोकांना दाखवत नाही. ती स्लाईड आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आहे परंतु ती लोकांना दिसणार नाही. आता जर ती तुम्हाला परत लोकांना दाखवायची असेल तर स्लाईड नंबर 4ला मी क्लिक करून इथं हाईडला डिसेबल करून टाकतो. स्ट्राईक मार्क, काट मार्क गेलेला आहे. आता मी स्लाईड शो केलं की स्लाईड नंबर 4 सुद्धा लोकांना दिसेल. आली का? गॉट इट? सो आत्ता आपण स्लाईड शो फ्रॉम बिगिनिंग, फ्रॉम करंट स्लाईड आणि हाईड स्लाईड हे आत्ता आपण पाहून घेतलं. आता मला काय करायचं आहे, प्रत्येक स्लाईडमध्ये कुठेतरी एखाद्या बाजूला अमित कम्प्युटर्सचा लोगो किंवा एखादं वाक्य मला लिहायचं आहे. मग आता प्रत्येक स्लाईडला जर तुम्ही लिहित बसला तर भरपूर वेळ जाईल. मग आपल्याकडं स्लाईड मास्टर नावाची एक कन्सेप्ट आहे. पहा ती कुठं आहे समजून घ्या. मी व्ह्यूला क्लिक करतोय आणि व्ह्यूमध्ये इथं स्लाईड मास्टर हे बटन आहे. नीट पहा, इथं मी काय करतोय, स्लाईड मास्टरला मी क्लिक करतोय. क्लिक करून हा स्क्रॉल बार जो आहे तो थोडा वरती सरकवतोय. असं 1 नंबर लिहिलेलं स्लाईडला मी क्लिक करतोय. ठीक आहे, आता इथं मी एक पिक्चर इन्सर्ट करणार आहे. बघा, इन्सर्ट पिक्चर, आणि उदाहरण मी काय करतो, हे अमित कम्प्युटर्सचा लोगो इथं मी इन्सर्ट करतो. थोडं छोटंसं वरून त्याला इथं बाजूला ठेवतो. ठीक आहे, आणि पिक्चर इन्सर्ट केल्यानंतर स्लाईड मास्टरमध्ये येऊन इथं मी काय करतोय, क्लोज मास्टर व्ह्यूला क्लिक करतोय. तुम्ही पहा ऑटोमॅटिक प्रत्येक स्लाईडला काय झालेलं आहे, तो लोगो तिथं आला आहे. आणि हा या स्लाईडमध्ये नाही आहे, याला डबल क्लिक केलं तर तुम्हाला सिलेक्ट होणार नाही. बघा दिसतंय का, तुम्ही कुठेही क्लिक करा हा सिलेक्ट होणार नाही आहे. त्याच्यामुळं तुमचे ऑब्जेक्ट्स इकडं तिकडं तुम्ही सरकवले तरीसुद्धा ह्या लोगो, हे अक्षर इथं कायमस्वरूपी प्रत्येक स्लाईडला असणार आहे.
जरी मी याच्या खाली नवीन स्लाइड इन्सर्ट केली तरी पहा ते अक्षर ते इमेज तुम्हाला तिथे दिसेल. मी गेलो कुठं होतो नीट पहा, व्ह्यूमध्ये इथं स्लाइड मास्टरमध्ये गेलो होतो आणि गेल्यानंतर काय केलं, याला थोडं वरती ड्रॅग करून मी इथं आलो. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, स्लाइड मास्टरमध्ये जो काही बदल करू तो काय होतो प्रत्येक आपल्या स्लाइडमध्ये अप्लाय केला जातो. जर स्लाइड मास्टरमधून इथून मी हा लोगो डिलीट केला, क्लोज मास्टर व्ह्यू म्हटलं की बघा सगळ्या इमेजेस सगळ्या स्लाइड्समधून ती इमेज निघून गेली. ओके, अशा पद्धतीनं आत्ता आपण काय पाहिलं, स्लाइड शोमधून फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम करंट पाहिलं, हाईड स्लाइड पाहिलं आणि त्याच्यानंतर व्ह्यूमधून स्लाइड मास्टर पाहून गेलं. चला या सगळ्या पॉईंट्सची प्रॅक्टिस करा. ही प्रॅक्टिस झाली की आपलं एक चांगलं प्रेझेंटेशन तयार करा आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर.